फक्त व्हिडिओ बघून काही होत नाही हे खरं आहे, पण व्हिडिओ बघून त्यावर जर ॲक्शन घेतली तर होतं हेही तेवढंच खरं आहे. या व्हिडिओमध्ये 3 पद्धती सांगेल, ज्याने तुम्ही शिकलेली गोष्ट जर इम्प्लिमेंट केली तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल होईल. त्यासाठी आजचा हा आता करंटचा जो इश्यू आहे याला समजणं महत्त्वाचं आहे आणि तो करंट इश्यू आहे लर्निंग ट्रॅप. आजबरोबर आपण बरेच मोटिवेशनल व्हिडिओज, पॉडकास्ट बघितले असतील, पुस्तकं वाचले असतील. याच्याने काय चेंज झाला? काहीच नाही. याच्यात काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण ते व्हिडिओज बघतो, पॉडकास्ट ऐकतो, पुस्तकं वाचतो, त्यावेळेस ना आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन नावाचा केमिकल रिलीज होतो. त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो, सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि हाच केमिकल ना ज्यावेळेस तुम्ही काहीतरी अचीव करता ना तेव्हा हाच केमिकल तुमच्या ब्रेनमध्ये रिलीज होतो. याच्यामध्ये विषय असा आहे की तुम्हाला वाटतं की व्हिडिओ बघितल्यावर असं वाटतं की मी काहीतरी अचीव केलं, सक्सेसफुल झालं, सॅटिस्फॅक्शन वाटतं, आनंद वाटतो. पण रिअलमध्ये तुम्ही काहीच अचीव केलेलं नसतं. तुम्ही फक्त ती गोष्ट शिकलेली असतात. रिअलमध्ये तुमच्या लाईफमध्ये काहीच बेनिफिट झालेला नसतो. म्हणून असंच तुम्ही ह्या व्हिडिओवरून पुढच्या नेक्स्ट व्हिडिओवर, नेक्स्ट पॉडकास्ट बघणार, नेक्स्ट पुस्तक वाचणार आणि ह्या ट्रॅपमध्ये तुम्ही कंटिन्यूअस असतात. लर्निंग खूप इझी आहे, त्याला जास्त काही तुम्हाला कोणतं प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, ॲक्शनच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सकारात्मक बदल आणू शकतं. त्याच्यानेच तुम्हाला तुमचा फायदा होणार आहे. मग ही ॲक्शन कशी घ्यावी याच्या 3 पद्धती आता बघू. नंबर 1ची पद्धत ॲक्शन नोटबुक. एक ॲक्शन नोटबुक बनवा, ज्याच्यामध्ये एक टेबल बनवा की मी आज काय शिकलो, मी ॲक्शन काय, स्टेप काय घेणार आहे, मी कधी अप्लाय करणार आहे आणि झालं की नाही झालं. फॉर एक्झाम्पल समजा ग्रॅटिट्यूड, लर्निंग झाली ग्रॅटिट्यूड. ॲक्शन स्टेप काय की मी झोपायच्या आधी ग्रॅटिट्यूड करेल. कधी करणार तर आज रात्री करणार आणि त्याच्यानंतर शेवटी झालं की नाही झालं. आणि ज्या वेळेस या नॉलेजला त्या ॲक्शनची जोड मिळेल ना तरच तुम्हाला तुमचा फायदा होईल. नंबर 2ची पद्धत 1 व्हिडिओ रूल. आपला फोकस असा आहे की आपल्याला इम्प्लिमेंटेशनवर जास्त फोकस करायचा आहे, लर्निंगवर कमी करायचं आहे. त्याच्यामुळे जो तुम्ही कोणता व्हिडिओ बघाल त्याच्यामध्ये समजा 10 गोष्टी सांगितल्या असतील, पण त्याच्यातून तुम्हाला एक गोष्टवर ॲक्शन घ्यायची आहे. कारण की आपल्याला क्वालिटी ऑफ इम्प्लिमेंटेशन वाढवायचं आहे, क्वांटिटी ऑफ लर्निंग नाही. तिसरी पद्धत आहे द 24 आवर रूल. हा रूल काय म्हणतो, एक स्मॉल ॲक्शन घ्या जे काही तुम्ही शिकलेले आहेत त्याबद्दल, तेही 24 तासाच्या आत. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही इन्व्हेस्टिंग मनीबद्दल तुम्ही शिकले तर 24 तासाच्या आत डीमॅट अकाउंट ओपन करा. जर तुम्ही समजा टाईम ब्लॉकिंगबद्दल शिकले तर उद्या प्लॅन करा आजच रात्री. याच्याने काय होईल माहिती का, तुम्हाला इम्प्लिमेंट करायची अर्जन्सी निर्माण होईल आणि याच्याने तुम्हाला एक डिसिप्लिन होईल की जे काही तुम्ही शिकले ते लगेच तुम्ही क्विकली इम्प्लिमेंट करता. मग या ज्या 3 पद्धती आपण शिकलो, या कन्सिस्टंट मेंटेन करण्यासाठी बेस्ट वे कोणता आहे तर तो आहे ट्रॅक अँड रिवॉर्ड. जी तुम्ही ॲक्शन नोटबुक बनवली आहे तिला वीकली रिव्ह्यू करा. त्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता की या आठवड्यात किती शिकलेल्या गोष्टी मी अंमलात आणल्या आणि किंवा अंमलात आणलेल्या गोष्टींचा काय फायदा झाला. जेव्हा तुम्ही हे कराल तुम्हाला चांगलं फील होईल, तुम्ही मोटिवेट व्हाल अजून जास्त गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि जर तुम्ही आठवड्यामध्ये 3-4 गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर तुम्ही स्वतःला स्मॉल रिवॉर्ड देऊ शकता. फॉर एक्झाम्पल समजा एखादा फेवरेट मूवी बघा, एखादा फेवरेट स्नॅक घ्या किंवा तुमचा आवडता मोबाईल गेम जो आहे तो 30 मिनिट्स खेळा. तर अशा गोष्टी केल्याने तुम्हाला या स्मॉल ॲक्शन्स कंपाऊंड झाल्यानंतर तुम्हाला मोठे रिझल्ट मिळतात. त्यामुळे असं म्हणू नका की मी हे शिकलो, मी ते शिकलो. असं म्हणा की मी शिकलेली गोष्ट इम्प्लिमेंट केली आणि हीच गोष्ट केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहे. थँक्यू.